घोडके श्रीगोंद्यावरून आलेली, तिला मी विनंती करेल, अव्यक्ताचा चंद्र या तिच्या कविता संग्रहाला आपण शब्दगंध साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आहोत. शारदा घोडके. नमस्कार सर्वांना. सर्वात प्रथम माझ्या काव्यसंग्रहाला शब्दगंध परिवाराच्या वतीने दिलेला जाणारा काव्यसंग्रहाचा पुरस्कार यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. खरं तर त्यांच्या वतीने दिले गेलेला हा जो पुरस्कार आहे तो माझ्यासाठी सगळ्यात प्रथम अशी कौतुकाची थाप आहे. त्यासाठी आदरणीय शर्मिलाताई आणि सुनील गोसावी सर यांचे मनापासून खूप खूप आभार. माझ्या मैत्रिणीने माझा उल्लेख गोडगळ्याचे असं केल्यामुळं खरं तर माझ्या एका चालीवरच्या कवितेचंच इथं मी हे करते. एक मुक्त छंदातली कविताही मला इथं म्हणायची होती. तर अगोदर एक प्रार्थना म्हणा, आपल्या जगण्याला एक सकारात्मक दृष्टिकोन देणारी ही माझी शब्दरचना आपल्यासमोर सादर करत आहे. तुझ्या हजारो सूर्यांनी. तुझ्या हजारो सूर्यांनी माझ्या प्रकाशू दे वाटा. तुझ्या हजारो सूर्यांनी माझ्या प्रकाशू दे वाटा. अंतरंगात नांदू दे मुक्त आनंदाच्या लाटा. अंतरंगात नांदू दे मुक्त आनंदाच्या लाटा. तुझे विशाल आभाळ, तुझे विशाल आभाळ देव पायास यावळ. तुझ्या प्रकाश किरणांनी माझे उजळू दे भाळ. तुझ्या प्रकाश किरणांनी माझे उजळू दे भाळ. तुझी नितळ निळाई, तुझी नितळ निळाई गाते वात्सल्य अंगाई. झाडा वेलींची हिरवाई देते जन्मांची पुण्याई. गाती पाखरे रानात गाणी अगम्य चोचित. त्याच्या इवल्या कंठात तूच दिले नारे गीत. त्याच्या इवल्या कंठात तूच दिले नारे गीत. एक अदृश्य कुंचला, एक अदृश्य कुंचला रंगवितो फूल पाने. मेघ लिहिती कविता अन वारा गाई गाणे. तुझ्या असीम प्रेमाचा, तुझ्या असीम प्रेमाचा व्हावा आत्म्यास हाडंख. माझ्या मृण्मय देहाला, माझ्या मृण्मय देहाला लाभो उजेडाचे पंख. लाभो उजेडाचे पंख. यानंतर माझ्या मुक्त छंदातली एक, ठीक आहे, धन्यवाद एक आपल्या सर्वांनी माझा जो इथं मला संधी दिली त्याबद्दल सगळ्या पुन्हा एकदा धन्यवाद शारदा. खरं तर हृदयाची स्पंदनं एखाद्या गोष्टीवर एकाग्र झाली की त्यातून उमटणारे साचेबद्ध शब्द म्हणजे कविता असते. आणि अशीच एक छान अशी कविता आपण गोड गळ्याच्या कवयित्रीकडून ऐकलेली आहे. यानंतर डॉक्टर कैलास दौंड, पाठ्यपुस्तकातील कवी, ज्यांची गोधडी कविता आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. डॉक्टर कैलास दौंड, पाथर्डी. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे
नांगरावी भुई खोलवर. नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथापालथ वाढत्या उन्हात. नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथापालथ वाढत्या उन्हात. व्यवस्थेची आडमुठी ढेकळं, व्यवस्थेची आडमुठी ढेकळं काढावीत कुठून सनासन मोगरीनं. करावी फवारणी जंतुनाशकांची, करावी फवारणी जंतुनाशकांची. उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीवघेण्या प्रजातीवर. करावी फवारणी जंतुनाशकाची. उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीवघेण्या प्रजातीवर. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर, सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं, आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं. पेरणीसाठी आसुसलेली. निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर, निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर. वापरावा विवेक, फसू नये कोणाच्या सांगीवांगीला. घ्यावी काळजी, पिकाचा भार होणार नाही मातीला. घ्यावी काळजी, पिकाचा भार होणार नाही मातीला. नांगर काय, पेन काय, मतदान काय, वेळेला व्हावं शहाणं. पिकाचं काय ते येतच, पिकाचं काय ते येतच. कमी अधिक सत्व निसत्व आपल्या मेहनतीवर, आपल्या मेहनतीवर, आपल्या मेहनतीवर. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर कविता. अक्षरांच्या मळ्यात सारी अक्षरांचीच पिकं, अक्षरवेड्या शेतात राबती अक्षरवेडी लोक. ही सगळी अक्षरवेडी लोक आहेत. खरं तर आमचा बळीराजा शेतामध्ये राबत असतो आणि आम्ही इथं